मुलांना ना खायचं म्हटलं की पटकन उत्साही असतात मुलं. पटकन हातातली कामं बाजूला ठेवून खायला पटकन पुढे येतात. तर मी अभ्यास करत होती. म्हटलं काय अभ्यास करते विचारावं, म्हणून जवळ जाऊन बसले आणि विचारलं काय करतेस, तर म्हटली मी संस्कृतचा अभ्यास करते. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं आता काहीतरी खायची इच्छा झाल्या. तर मला विचारलं तिनं, मम्मी आज जेवायला काय बनवणार आहेस. तर मी म्हटलं काय खायचं आहे तुला. तर ती बोलते आज मला बिर्याणी खायची आहे. तर म्हटलं चल. तर मी तिला इथं तयारी करून घेतली आणि बोलवलं. तर ती म्हटली काय काय घेतलेस बिर्याणीसाठी, मला साहित्याची नावं सांग. तर मी तिला इथे साहित्याची नावं सांगितली काय काय घेतलं आहे. तर इथे लसूण घ्यायचा विसरली होती. ती मला म्हणाली इथे लसूण राहिलं आहे. तर तुम्ही नक्की घाला, मी विसरले पण मी घालणार आहे. तर इथे मी बारीक मसाला करून घेतला आहे. जो खडा मसाला आपण भाजून घेतला होता तो. तर मी जास्त बारीक न करता थोडा जाडसर मसाला करून घेतला. इकडे पाणी उकळलं, त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातले, लिंबू अर्धा पिळून घेतला आणि तशीच फोड पाण्यात सोडली. वरून मीठ टाकलं. तर मीठ पाणी थोडं खारट होण्यापुरतं मीठ टाकायचं, जास्त एकदम खारट न करता थोडं खारट होण्यापुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे घरी लावलेलं दही 3 चमचे मी भाजीमध्ये घालून घेतले, जास्त आंबट नाही, फ्रेश दही आहे. हा तयार केलेला बिर्याणी मसाला, गरम मसाला, हळद, काश्मीरी पावडर हे सगळे मसाले मी भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतले. आपण अगोदर पाण्यामध्ये मीठ घालून घेतले, हे लक्षात ठेवून नंतर मीठ घालून घ्यायचं. जास्त मीठ होईल ह्याची काळजी घ्यायची. तर इथे मसाले पूर्ण मी मिक्स करून घेतले, बाजूला ठेवून दिली भाजी. आणि तांदळातील आता मी पाणी काढून घेते. तर हा तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला होता, पाण्यामध्येच घातला होता, पाणी नितळलं नव्हतं. तर आता पाणी नितळून मी ह्या गरम उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घेतले. तर लिंबाची फोड घालायचे. पांढरा शुभ्र तांदूळ होतो आणि सळसळीत होतो. तर हलवून घेतलं मी. आणि आता भात शिजेपर्यंत आपण थोडं थांबूया. तर इथे भात शिजलाय का ते बघूया. तर भात छान शिजलाय, बघू शकता, हाताने सहज तुटतोय. तर जास्त पण भात शिजवून घ्यायचं नाही, सळसळीत आणि लांब दाणा असं शेवाळ्यासारखं झालं की आपण साईडला काढून घ्यायचं. इथे मी ताटामध्ये भात शिजलेला काढून घेते आणि त्याच पातेल्यामध्ये आपण फोडणी देणार आहे. तर इथे मी तेल घालून घेतलं आणि उभा चिरलेला कांदा तेलामध्ये घालून घेतला. हा गुलाबी रंगावर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे, कारण हा तळलेला कांदा आपण साईडला काढून घेणार आहे आणि बारीक कांदा फोडणीमध्ये घालणार आहे. तर इथे कांदा भाजत आलाय, अजून थोडा आपण भाजून घेऊया आणि साईडला काढून घेऊया. तर इथे कांदा आपला तळून झालाय गुलाबी रंगावर. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर ह्याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहे. तर हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये घालून घेतला. हा साईडला चिकटलेला कांदासुद्धा त्याच्यामध्ये वळून घ्यायचा आहे आणि मऊ कांदा होईपर्यंत हलवूया. तर आता त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली. मगाशी लसूण घेतला नव्हता मी, तर आता ह्याच्यामध्ये मी लसूण घेतला आहे, अद्रक लसणाची पेस्ट तयार करून. तर ते दोन्ही भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेतलेत. तर टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. तर इथे बघू शकता टोमॅटो मऊ झालं आहे, तेल सुटलं आहे छान. आता त्याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेतल्यात. तर इथे मी भाज्या घालून घेतल्या आणि थोडं पाणी ओतून घेतलं. जे भांड्याला मसाला चिकटला होता तर ते हलवून ह्याच्यामध्ये मी ओतले. तर इथे बघू शकता. तर आता ताट झाकून ठेवणार आहे, आपण ठेवलं होतं. तर आता काढून घेतले आणि अर्धवट भाज्या शिजल्या, पूर्ण भाज्या शिजलेल्या नाहीत, बघू शकता. पुन्हा एकदा आपण ताट झाकून ठेवणार आहे. तर इथे ताट झाकून ठेवलं होतं आणि आता बघूया आपल्या भाज्या किती शिजलेल्या आहेत. तर इथे तेल सुटले, ग्रेव्हीसुद्धा दाटसर झाले, बघू शकता. जास्त घट्ट अशी काही झालेली नाही. तर भाज्यासुद्धा शिजून झाल्यात. वरून तळलेला कांदा घातला आहे, बिर्याणीला टेस्ट खूप छान येते वरून तळलेला कांदा घातल्यानंतर. तर अर्धा कांदा मी भाजीत घातला आणि अर्धा ठेवलेला आहे थरावर घालण्यासाठी. तर हा भात आहे. तर हा भात हाताने पसरवून घ्यायचा आहे. मी चमचा किंवा उलटण असं काही घेतले नाही, साईडला पडू शकतो म्हणून. तर हाताने भात घालून घ्यायचा आहे हळूहळू आणि पसरवून घ्यायचा आहे. तर अर्धा भात मी असा पसरवून घेतला एका थरावर आणि वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतली. आता वरून राहिलेला भाताचा थर द्यायचा आहे. तर हा राहिलेला भात आपण हाताने पसरवून घेऊया.
आणि वरून तळलेला कांदा, कोथिंबीर, फूड कलर थोडा घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल तर. तुपाची धारसुद्धा तुम्ही सोडू शकता. आणि आता आपण दम देणार आहे. तर मी वर प्लेट झाकून ठेवली आणि तवा गरम करायला ठेवला. आता आपण दम देऊन घेऊया. तर पातेले मी तव्यावर ठेवले आणि गॅस स्लो केला आहे. वरती मी वजन ठेवलं होतं, खलबत्ता काढून घेतला. तर आता बघूया दम बसला आहे का. तर खूप छान दम बसला आहे बिर्याणीला आणि वाफ बघा किती छान निघत आहेत. तर बिर्याणीची खुशबूसुद्धा खूप छान यायला लागला आणि बिर्याणी आता कशी झाली ते दाखवते. तर वरचा थर तर सळसळीत आहे, तुकडा अजिबात पडलेला नाही किंवा गिचकासुद्धा झालेले नाही. जशी विकत बाहेर भेटती तशी बिर्याणी झालेली आहे. दिसतेसुद्धा खूप छान, बघू शकता तुम्ही. तर ती परत अभ्यास करत होती आणि मी विचारलं झाला का अभ्यास, बिर्याणी तयार आहे. तर तिनं पटकन हातातलं बुक पहिलं ठेवलं आणि जेवायला बसली. म्हटली मम्मी आण लवकर. तर तिला मी आता प्लेटमध्ये वाढते, बघू तिची प्रतिक्रिया काय येते. तर बघू शकता बिर्याणी एकदम भारी, जशी बाहेर विकत भेटते त्यापेक्षाही भारी बिर्याणी झालेली आहे. तुम्हीसुद्धा घरी ट्राय करू शकता. तर एकदम अशी लबलबीत बिर्याणी झाली, कोरडी अजिबात झालेली नाही. तर मी इथे काकडी दिल्यात, तिला आवडते म्हणून. तुम्ही दही किंवा कोशिंबीरसुद्धा घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.